पाठिंबा द्यायला आलेले त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। यानंतर माजी न्यायमूर्ती CS फिल साहेब हे 1 मिनिट आपलं पाठिंबा देतील अशी विनंती करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नम्र तसेच सर्व मान्यवर आणि आज प्रचंड मोर्चा इथे आपण महामोदी महाविद्यालय आंदोलनाकरता एकत्रित झाला आहे त्या सर्वांना माझं नम्र जयभीम। खरोखरच महामोदी महाविद्यालय मुक्ती आंदोलन या माध्यमातून आज या 14 ऑक्टोबरला आपण इथे एकत्र आलो आहे। कारण आपल्या इतिहासामध्ये बौद्धाच्या दृष्टिकोनातून आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून 13 ऑक्टोबर 35 आणि 14 ऑक्टोबर 56 हे 2 अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत। कारण बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 35ला घोषणा केली की मी बौद्ध जरी हिंदू जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून म्हणणार नाही आणि नवीन माझा जन्म होईल तो बौद्धाच्या धर्तीलाच होईल। आणि 14 ऑक्टोबर 56ला त्यांनी नागपूर येथे आपल्याला हा धर्म दिलेला आहे। आणि त्याच अत्यंत महत्त्वाच्या आणि जी लाखोंनी एकत्र येऊन आपण बौद्ध समाजात स्वीकार केला त्यांचे हक्क मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा महामोदी महाविद्यालय मुक्ती आंदोलन जो आहे कार्यक्रम त्याला बिहार टेम्पर ऍक्ट हे जे घेतलेलं आहे जर बिहार टेम्पर ऍक्ट बुद्धिस्ट टेम्पर ऍक्ट आहे त्या बुद्धिस्ट टेम्पर ऍक्टला ज्या धर्माचा त्याला द्यायला पाहिजे पण 49 वर्षांनी केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्याच्यात सहभाग करावा। आणि जे आज सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत आणि त्यांनी हा आयोजन केलेला आहे त्याला माझा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि आपण आपला जो हक्क आहे महामोदी विहार आपण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आपला आग्रह करतो आणि माझे जय हिंद।